कळलं मला. लागलं का? नाही फार. बारक्या पुरावानी करतात. वाईट हेतून हात नाही धरला त्याने तुझा. माणूस चांगला आहे पण डोसक्यांनी हल्लाय. हिंसक होतात कधी बी. लांब राहा यांच्यापासनं, नाहीतर नंतर म्हणशील आम्ही तुला सांगितलं नाही म्हणून. डोसकं फिरलं तर हल्ला पण करतात. अधिपती आणि ह्यांच्यामध्ये आडवा इस्तव जात नाही, कारण ते कधी बी कुणावर पण हल्ला करतात. थोडं डोसकं ढिला आहे पण उपचार चालू आहेत. हिंसक होत्यात म्हणून आम्ही त्यांना बाहेर येऊ देत नाही खोलीच्या. आला ना तुला अनुभव, आता शानी हो. परत यांच्या वाटेला जाऊ नगस. ताई, अगं ए इरा, असू देते. अक्षरा ये बरं. आई, अगं काय झालं? काय नाही. हाताला काय झालं? दुखतोय का? ते अधिपतींचे वडील आहेत ना. तुम्ही त्यांच्याच पाया पडायला गेला होता ना? पण ते ना. इरा, का उगा चार लोकात तमाशा करताय? हे असं वागणं बरोबर नाही. तुमच्या मनात काही नाही कळतंय आम्हाला. पण ती पोरगी नवीन आहे, तिला नाही कळणार तुमचं हे वागणं. तुम्हाला कळत नाही कसं वागायचं ते. अहो बाहेर असं वागून नाही चालत. आता जरा थंड घ्या. काय वाटलं असेल तिला? नाही तुला गुडघ्यावर आणली तर आमचं नाव भुवनेश्वरी नाही. तुझं लग्न झालं नाही ना तर आम्ही तिला सून म्हणून आणणार नाही. मला तुमच्या घरची सून करून घ्या. एकच मागितलं होतं मी. माझा जोडीदार माझ्यापेक्षा शिकलेला हवा. आम्ही दोघांनी मिळून गरीब मुलांसाठी शाळा सुरू करावी, मोफत शिक्षण द्यावं, आमच्या हातून शिक्षण क्षेत्रात काहीतरी चांगलं घडावं. पण आता यातलं काही होणार नाही, कारण अधिपतींना ना शिकण्यात रस आहे ना शिक्षण क्षेत्रात काही करावं अशी इच्छा आहे. माझं स्वप्न त्यांना सांगितलं तर त्यांना ओझंच वाटेल. एवढं खडतर नशीब का असावं माझं? एक गोष्ट मागितली होती मी नशिबाकडून, एक, फक्त एक. ताई अगं, आई बाबा रेडी आहेत, चल ना. हो हो चल निघूया. तू रडतीयस? नाही ग, रडण्यासारखं काय झालंय? सगळं तर आपल्या मनासारखं होतंय. हा मास्तरीन बाई, पोचला काय? हो आत्ताच. चालतंय मग, ठेवू काय? लगेच? हा नाही, तेवढंच विचारायचं होतं पोचला का नाही म्हणून. थँक्स. हा ऑफकोर्स. काय चुकलं काय? ऑफकोर्स असा शब्द आहे. हे इंग्रजी म्हणताना मला तुमचं आवडत नाही माहिती काय? काय क काय फ काय काय कळत नाही अजिबात. विषय हार्ड आहे, डोसका बाहेरचा विषय. असं काही नसतं. तुम्ही ठरवलं ना तर शिकू शकता. नाही नाही, पण असलं काही ठरवलेलंच नाही आम्ही. ह्यात काही भूषण नाही. नाही पण त्याची गरजच वाटत नाही तर. असं तुम्हाला वाटतं अधिपती. जाऊ दे मास्तरीन बाई, आता यो विषय सिरियस व्हायला लागला बरं काय आपल्याला. जाऊ दे. सिरियसच आहे शिक्षणाचा विषय. ऐका मास्तरीन बाई, तुम्ही का नाही राग म्हणून घेऊ नका असा. आमच्याकडनं हे काही होणार नाही आणि तुम्ही पुढे मागा अशी आमच्याकडनं काय आशा ठेवू नका की तुमच्यासाठी बी बरं आहे की बाबा आम्ही पुढे जाऊ, शिकू, झेंडा लावू. असलं काही होणार नाही. आम्ही 9वी नापास आहे तसंच राहणार. नापास म्हणजे नापास नाही, म्हणजे परीक्षाच दिली नाही आम्ही 9वीची, त्यामुळे 9वी नापास. असंच नादखोळा डिग्री आमच्या संघ राहिली ती तशीच राहणार. हॅलो हॅलो, ऐकायला का? हॅलो हॅलो मास्तरीन बाई, ऐकायला ना? हॅलो, ऐकतेय. नंतर आणि तुमचा मूड खराब व्हायला नको म्हणताना मी आत्ताच सगळ्या गोष्टी सांगून ठेवालोय.
शिक्षण फिक्षण काय आपल्याच्यानं होणार नाही. एकतर तुम्हाला माहित आहे आमच्याकडे त्याच्यासाठी येळ पण नाही आणि काही गरज नाही. मेन म्हणजे परत तुम्ही आणि म्हणशीला तुम्ही आधी बोलला नाही सा म्हणताना सांगून ठेवलं. हे आधी बोलला होता तुम्ही. हा नाही तेच म्हणजे तुम्हाला माहित आहे ना. हो माहित होतं आधीच. मग का लगीन करायचंय तुम्हाला माझ्या संग? मी तुमच्यासाठी नाही तुमच्याशी लग्न करते अधिपती. आणि माझ्या पुढ्यात काय वाढून ठेवलं याची चांगलीच कल्पना आहे मला. ठेवू का मी फोन? राग आला तुम्हाला? तुम्हाला हेच हवं होतं ना. हाच हेतू होता तुमचा. मला राग यावा मग मी लग्नाला नाही म्हणावं. मोठे त्यागमूर्ती व्हायचंय ना तुम्हाला लग्नाला नाही म्हणून. देव बनायचंय ना तुम्हाला. मास्तरीन बाई नको बोलायला आपण काही. गुड नाईट. इकडचं जग तिकडे झालं तरी चालेल. जग इकडचं तिकडं झालं तरी 1 ऑक्टोबरला आपल्या डोक्यावर अक्षदा पडल्याच पाहिजे. पण ते रोखलं पाहिजे. मास्तरीन बाई तुला माहित आहेत कमिटीचा कळस आहेत. त्यांचं एकदा ठरलं की ठरलं. एकदा कमिटी केली म्हणजे केली. होय तर होय नाही तर नाही. पण हे लगीन नाही झालं पाहिजे. अवघड आहे राणी. विषय हार्ड आहे. विषय हार्ड आहे. लगीन नाही झालं पाहिजे आमचं. एकदा आम्ही सांगितलं का सांगितलं. तुम्ही खुश नाही आहे मला माहिती आहे. जे ठरलंय तसं होऊ दे. काय चाललंय? कुठे काय? अशी अंगठीची सतत काढघाल नको ना करूस. हे बघ एकदा घातली की घातली. तू काढघाल करतेस असं वाटतंय की कन्फ्युज्ड आहेस. तुला हवंय का नकोय असं वाटतंय. तुला हवंय ते झालं ना. निखिलचे आई बाबा बोलणी करायला तयार झाले. हो अगं ते चांगलंच आहे पण ताई तू खुश नाहीयेस का? त्यांनी काय फरक पडतो आता? सुखी राहा. जा जग जिंकून या. फॅक्टरीत जाऊन येतो. आता मोठ्या मालकांचं बी पाया पडायला जाणार ना व? नाही म्हणजे काल नाही का मास्तरनीच्या सांगण्यावरनं पाया पडले का फक्त कार्यात? जास्त बोलणाऱ्याची जीभ बी हसडायला सांगितलं मास्तरीन बाईंनी. गंमत गंमत केली फक्त. ती तुझ्या घरात करायची इथं आमच्या घरात नाही. अधिपती तिला सांगा या असलं खपून घेतलं जाणार नाही. ती जे दिल तेच तिला परत मिळेल म्हणून सांग. मूर्ख आहे ती. तुम्ही नका लक्ष देऊ तिच्याकडे. तुम्ही या. हा बघितलंस ना मावशे कसा रागराग करतेत माझा. जा धनाजीला चहा ठेवायला सांग. घ्या हो गरम गरम चहा घेऊन टाका आधी. हा अक्षू अधिपतींचे बाबा खूप आजारी वगैरे आहेत का ग? हो बेडरिडन आहेत. काय झालंय त्यांना? काही माहित नाही बाबा. कालच दिसले ग ते. याआधी कधी दिसलेच नाही. आणि साखरपुडा संपेपर्यंत बाप लेकाचं काही बोलणंच नव्हतं. मला तर फार विचित्र वाटलं ग हे सगळं. मलाही जाणवलं ते. त्यांच्यामध्ये आणि अधिपतींमध्ये ना काहीतरी ताण आहे. हो ना वाटलंच मला. काल सुद्धा अधिपती त्यांच्या पाया पडायला तयारच नव्हते. अगं मीच त्यांना बळेबळे नेलं. आणि मग अधिपती पाया पडून गेले तर त्यांच्या बाबांनी माझा हात धरला. हात धरला? हो खूप घट्ट. म्हणून तुझा काल हात दुखत होता का? हो ना. आणि मला सारखे म्हणत होते सर नको बाबा म्हणून. त्यांना ना बोलताना पण खूप स्ट्रगल करावा लागत होता. मला तर त्यांचं बोलणंच कळत नव्हतं.
मी खूप प्रयत्न केला हात सोडवण्याचा, पण मला सोडवताच आला नाही. काय हे असं? अगं घाबरलीस का तू? तशी घाबरले नाही बाबा, पण मला थोडी धास्ती वाटली. म्हणजे बुडणारा माणूस कसं वाचवणाऱ्याचा हात धरतो तसं काहीसं वाटलं मला. आणि ते ना मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते, काहीतरी बोलायचं होतं त्यांना, पण ते सांगूच शकले नाही. आणि मग भुवनेश्वरी मॅडम आल्या आणि त्यांनी माझा हात सोडवला आणि त्यांनी मला सांगितलं ह्यांच्यापासून लांब राहा म्हणून. आणि ते अचानक हिंसक होतात म्हणाल्या. हिंसक होतात हे कळलं, पण का ते नाही कळलं मला. नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम असणार. मला नाही वाटत त्यांना काही प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम अधिपतींना आहे, आणि तेही त्यांच्या सख्ख्या वडिलांबद्दल. आजपर्यंत आमच्यामध्ये त्यांच्या वडिलांबद्दल काहीच बोलणं झालं नव्हतं. आईविषयी अगदी भरभरून बोलतात, पण वडिलांचा साधा उल्लेखही केल्याचं आठवत नाहीये मला. एवढं काय वैर आहे जन्मदात्या बापाशी? काय माहित, ते आता अधिपतीच सांगू शकतील. पण ते वडील आहेत तुमचे. मी मानत नाही. असं का बोलताय तुम्ही? वडिलांबद्दल असं बोलू नये. अहो वडील आहे तर तसे गुण पण दाखवले पाहिजेत ना माणसानं आयुष्यात, वडिलांसारखे. अहो अधिपती, त्यांनी तुम्हाला जन्माला घातलंय, तुम्ही त्यांना नाही. मस्त जन्माला घातलं तर चाललं असतं. असं का बोलताय तुम्ही? जाऊ देऊ, सोडा ते विषय. त्यांना काही आजार आहे का? माहित नाही मला. असं कसं माहित नाही? ते वडील आहेत ना तुमचे. त्या विषयी मला काही बोलायचं नाही. का पण? का नाही बोलायचं? हार्ड आहे होते विषय. मला कळलं नाही. तुम्हाला कळून उपयोग बी नाही. म्हणजे काय नाही, सोडा ते विषय. सोडा तो विषय, सोडा की तुम्ही. मला असं वाटतं की ज्या घरात मी लग्न करून जाणार आहे त्या घराबद्दल सगळी माहिती मला असायला हवी. तेच सांगतोय. ते नका सांगू, मी जे विचारते ते सांगा प्लीज. सांगा ना मला, काय झालंय, काय प्रॉब्लेम आहे? तुम्हाला सांगितलं ना, मला माहित नाही. त्यांचं नाही आमचं काय बोलणं होत नाही. आलं काय ध्यानात? आमचं त्यातनी काय माहित नाही, त्यांचं आम्हाला काय माहिती. जन्माला घातलं विषय एंड. खूप हार्श बोलताय तुम्ही. हा कठोर. हा मग कठोर तर कठोर, मग कठोरच आहे. का पण असं का? जो माणूस बायकांचा मान ठेवत नाही त्याचा मान मी ठेवत नाही. त्याच्या संग कठोरच वागायला. अधिपती, तुम्हाला तुमच्या आई साहेबांची शपथ आहे, मला सांगा. शपथ कशा घालताय तुम्ही आई साहेबांची? ताई बोलिवलास? अगं ती फोनची डायरी कुठं आहे? घावणं झाली आहे. हाय की, कशा बाई पाहिजेलाय? हळदी कुंकू व्हायचंय, जाण. वय आण. ए फोनची डायरी कशाला लागते? लई फोनाफोनी करायची. काही प्रॉब्लेम आहे काय? अगं प्रॉब्लेम कसला? लग्न आहे ना व घरात. हा आता तोंड कमी आणि हात जास्त आलो. वय देते, डायरी दे. तिथं का ठेवलीस? नेहमी तिथं ठेवतेस ना व? सॉरी ताई, चुकून झालं. अरे चुकून झालं. आणि तुला या डबड्यात आम्ही नंबर फीड करायला सांगितले होते, ते केलंस? राहिलं ताई, सॉरी. काय परत सॉरी सॉरी? लागा आता कामाला लागा. लोकांची यादी तयार करा. जाता वय वय लागा कामाला. अमर सोनवणे आधी बाईंना फोन केला पाहिजे. आणि अजून एक सांगायचं आहे. काल कमल जे काय बोलला का नाही, बाकी काय पटलं नाही मला, पण गड्याला अजून बी लगीन करायचंय तुमच्या समोर. पण मला त्यांच्याशी लग्न करायचं नाही. आणि तुम्ही ऐकलं ना ते काल काय काय बोलले? तो बाकी जे बोलला ते मला पटलं नाहीच, पण आपल्याविषयी जे बोलला ते खरंच बोलला की. काय? आपलं कवा जुळणार नाही. एक सांगू काय, आमच्या मनात तुमची जी प्रतिमा आहे ती तशीच राहू द्या. कसं सांगू म्हणजे, तुम्ही आमच्यासाठी आमचं पूर्ण न झालेलं असं स्वप्न आहे. माणूस आठवून खुश होत असतो. तुम्ही जर वास्तवात आला तर आमच्या आयुष्यातलं ते स्वप्न बी निघून जाईल. माझी विनंती आहे तुम्हासनी, तुम्ही अजून बी कमलचा विचार करा. ही वेळ अजून बी गेलेली नाहीये. आता मी हात जोडते तुमच्या पुढे. अधिपती, मला ना कमल हा विषय नकोय आता. एकदा बोललात ते बोललात, पुन्हा हा विषय नको. पण अजून काही बिघडलेला नाही आहे. आपलं फक्त
तर साखरपुडा झाला, लगीन नाही झालेलं अजून. हे बघा, मी तुम्हाला ह्या आधीही सांगितले, आता पुन्हा सांगते. माझ्यासाठी कमिटमेंट महत्वाची आहे, खूप महत्वाची आहे. कमिटमेंटचा अर्थ तुम्हाला कळत नसेल तर मी मराठीत सांगते. कमिटमेंट म्हणजे बांधिलकी, कमिटमेंट म्हणजे वचनबद्धता, कमिटमेंट म्हणजे जबाबदारी. ते माहितीये मला. तुम्हाला हे माहितीये का अधिपती, ज्या दिवशी मी लग्नाला होकार दिला त्या दिवशी माझी लग्नाबद्दलची कमिटमेंट सुरू झाली. आपलं लगीन ठरलंय, फक्त झालंय कुठं? साखरपुडा म्हणजे अर्धी कमिटी. माझ्यासाठी नाहीये तसं. मी तुम्हाला हो म्हणले याचा अर्थ मी तुमच्याशी कमिटेड आहे आणि आयुष्यभरासाठी आहे. कळलं तुम्हाला? आता पुन्हा हा विषय नकोय. त्यानं आपलं लग्न तर थांबणार नाही, भांडण मात्र जोराचं होईल. खरंच भुवनेश्वरी मॅडम खूप चांगल्या आहेत, नाहीत का? तुला काय अनुभव त्यांचा? तुला त्या चांगल्या वाटत नाही का? मला काय वाटतं यापेक्षा तुला त्या अचानक का चांगल्या वाटू लागल्यात हा प्रश्न आहे. अगं मला एवढं माहित नाहीये, पण एकूण कळतं ना ग ताई. काय? हेच की म्हणजे त्या थोड्या स्ट्रिक्ट आहेत पण उदार आहेत. हा खूप उदार. म्हणजे बघ ना, साखरपुड्याचा सगळा खर्च त्यांनी केला, दागिने दिले, साड्या दिल्या, आणि आपली परिस्थिती त्यांना माहितीये तरी सुद्धा मुलीकडचे म्हणून आपल्याकडनं काहीही अपेक्षा केली नाही. आणि आता तर लग्नाचा दोन्हीकडचा खर्च त्या करणार आहेत. हे तुला कोणी सांगितलं? अगं ऐकलं मी असंच. कुणाकडून? ताई अगं आपल्या घरात ऐकलं असंच सहज. आपल्या घरी असं काहीच बोललं गेलं नाहीये. मग ऐकलं असेल निखिलकडनं वगैरे. ह्या सगळ्यात निखिलचा काय संबंध? अगं त्यांची मैत्री आहे ना. कुणाशी? अधिपतींशी. कसं काय? हे कधी झालं? मला नाही माहिती ग ताई, म्हणजे कुठे झाली, कधी झाली, कशी झाली. नाही पण निखिल आणि अधिपती एकमेकांना भेटले कधी, कसे काय? साखरपुड्याला. आणि त्यांची मैत्री झाली? हो म्हणजे झाली असेल. कशी? ताई अगं ते तू निखिलच विचार ना, तू माझीच का उलट तपासणी घेतीयस ताई. मला असं वाटतं की तू आता माझ्यावर संशय घेतीयस. मी कमल बद्दल बोलायला आले होते आणि तू काहीतरी भलतच बोलतीयस. तुझे आता जर प्रश्न संपले असतील तर मी जाऊ का? अगं मी तुला बोलावलंच नाहीये. काय करतेस तू? जरा सावकाश ना. का उड्या वगैरे काय मारतेस तू? का? काय झालं? काय झालं? काय प्रेग्नेंट आहेस ना तू? हळू बोल ना, आई बापांना माहित नाहीये. तुला माहितीये ना इरू? म्हणजे अशा उड्या वगैरे काय मारतेस तू? जरा सावकाश. सॉरी ताई, ते काय ना की आजकाल मला असं अरबट सरबट खायची खूप इच्छा होते ग, म्हणून खाऊचा डबा पाहिजे होता. हे बघ, ह्या दिवसात असं होऊ शकते इरू, पण म्हणून अशा उड्या मारायच्या का? मला ह्यातलं काही फारसं ज्ञान नाहीये, पण कॉमन सेन्स आहे. एवढं कळतं मला की मुलींनी स्वतःची काळजी घ्यायची असते. हो ताई, मला डबा काढून देशील प्लीज? मग हे आधी सांगायचं ना, वेडी. थँक्यू ताई. काय झालं? ते भुवनेश्वरी मॅडमचा फोन होता. काय म्हणाल्या? देण्या घेण्याचं बोलू असं म्हणाल्या ग त्या. त्यांची आपल्याकडनं काही अपेक्षा असेल का? छे ग, त्यांची काय अपेक्षा असणार आहे? नसेल काही. म्हणजे मलाही असंच वाटतं, त्यांची काही अपेक्षा नसणार आहे आपल्याकडून. आपल्या परिस्थितीची त्यांना जाणीव आहे, म्हणून तर साखरपुड्याच्या वेळी एक पैसा सुद्धा घेतला नाही त्यांनी आपल्याकडून. आता देणे घेण्याचं म्हणजे एक जनरल बोलायचं असेल, कसं करायचं, काय करायचं ते ठरवण्यासाठी भेटणार असतील. मला तर वाटतं मोठं लग्न करतील त्या. आपण सांगूया त्यांना मोठं लग्न नको करायला म्हणून. लग्न साधेपणाने करू, जे काही
पैसे वगैरे असतील ते चांगल्या कामासाठी खर्च करूया, पण लग्न साधेपणानेच करायचं. जे पैसे असतील ते गरीब विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणासाठी, त्यांच्या वह्या पुस्तकांसाठी, शिष्यवृत्तीसाठी खर्च केले तर ते सत्कारणी लागतील. मास्तरीनबाईंवर नेमका कसला दबाव आहे याचं कारण जर तू हुडकू शकलास का नाही तर काय? तुला वचन देतो हे लगीन करणार नाही मी. कमलराव झीट आणली राव. हा कमलराव बोला. काय नाही, जरा अपडेट द्यायलाच फोन केला होता. कसलं? ते मी बोलतो इराशी आज. हा आमचं चांगलं आहे ना, आणि मला खात्री आहे ती सांगेल मला सगळं. म्हणजे आजच कळेल मला, मी लगेच सांगतो तुला. हा तोवर तू प्लीज तिकडची खिंड लढवा, म्हणजे गोष्टी जरा फार पुढे नको जायला ना. ते आता कसं आहे, तू मला किती वेळात पुढची माहिती देतोस त्याच्यावर पुढचं नियोजन कसं काय लागणार ते अवलंबून आहे. हा मी आज देतो ना माहिती, डेफिनेटली. काय ते कळव मला, फोन कर, मग बघूया पुढचं काय ते. ठेवतो आता. हा हा हा. हा मास्तरीन बाई, भेटू शकतो का? आत्ता? हो, का हो, काय आलं? जरा बोलायचं होतं. कशाबद्दल बोला की. भेटूनच बोलूया का आपण सविस्तर? हा प्लीज या. ठीक आहे चालतंय. अगं भाई की ते काय म्हणतात की पीटी काय, हा नमुना प्रेझेंटेशन. हा तेच ते त्यांनी लावलं आणि ताईला लय आवडलं, मला बी लय आवडलं. ते काय राजशाही लगीन सोहळा करायचा विचार आहे ताईचा. डोसक्यावर पडली काय ग ती? म्हणजे कधी कधी ना काय विचार करती तेच कळत नाही. एकदा म्हणती काही लग्न मोडणार आहे आणि दुसरीकडे एवढी जंगी तयारी करती. चंची अगं मला बी काय बी कळेना झालंय, माझ्याकडे नाही समजा असं डोसक्यावर न जायलंय. मम्मी हाय पैसा म्हणून एवढा उधळणार का ती? लग्न मोडायचंच आहे तर एवढा थाट कशा पाहिजे? गपचूप छोट्या लग्न केलं तर काय बिघडतं ग? एवढं मोठं करायची काय गरज आहे मम्मी? हिला कोण सांगते एवढं सगळं करायला? सगळीकडे नुसतं आपलं मोठं मोठं मोठं. मम्मी माझं अधिपतीचं जेव्हा ठरलं होतं तेव्हा केलं होतं काही नाही एवढं. ती 1.5 दमडीची मास्तरीन येणार म्हणून ही एवढा मोठा सोहळा करते. असल्या पोकळ धमक्या तुम्ही मला देऊ नका. तुझ्या बहिणीसारखी वागू नकोस तू माझ्याशी. म्हणजे ऍटिट्यूड देऊ नकोस तू मला. तुला माहित नाही मी काय करू शकतो ते. काय करणार आहात तुम्ही? सांगा ना काय करणार आहात? मी तुझं आणि निखिलचं लग्न जसं जुळवू शकतो तसं ते मोडूही शकतो. निखिलचे आई बाबा माझ्या शब्दाबाहेर नाहीयेत. मी त्यांना सांगून तुझं लग्न मोडूच शकतो. हेच अपेक्षित होतं तुमच्याकडनं. तुमच्यासारख्या माणसाकडून अजून दुसरी काय अपेक्षा करणार आहे? माझ्यासारख्याकडून म्हणजे? 1 नंबरचे कपटी आणि मतलबी आहात तुम्ही. तू मोठी निस्वार्थी ना. निखिलचे लग्न जुळावं म्हणून गोडगोड गोडगोड बोलत होतीस तू माझ्याशी. नाही बोलणार आता. हा आता काम झालं तुझं. तुम्हाला काय समजायचं ते समजा, पण प्लीज मला तुमच्याशी बोलायचं नाहीये. आता मी पण बघतो तुझं लग्न कसं होतं ते. काय करायचं ते करा, जा. माझं लग्न झालं नाही ना तर मी तुझंही लग्न होऊ देणार नाही, लक्षात ठेव. किती दुष्ट आहात हो तुम्ही. स्वतःचं लग्न मोडून समाधान झालं नाही म्हणून माझ्या ताईचं लग्न मोडायला निघाला, आणि तिथे डाळ शिजली नाही म्हणून माझं लग्न मोडायला निघालाय. जा, काय करायचंय ते करा. मी तुम्हाला घाबरत नाही, समजलं? सांगा काय दबाव आहे? नाहीये. खोटं बोलताय? असं तुमचं मत आहे. बरं ठीक आहे, माझं म्हणणं आहे ना. आता एक काम करा, तुम्ही शपथ घ्या आता मोठ्या मास्तरीनबाईंची. तुमच्या आई साहेबांची शपथ घेऊन सांगा मला की हे लग्न तुम्ही राजीखुशीनं करालाय, कुठल्याही ना इलाजाशिवाय करालाय, कुठल्याही दबावाशिवाय करालाय. सांगा. आई मी प्रेग्नंट आहे, मला दिवस गेले. तुझं लग्न झालं नाही ना तर आम्ही इराला सून म्हणून आणणार नाही. मला तुम्ही आवडलात. ते नाही म्हणाले. इकडं लग्नाला होकार, तिकडं मॉलला नकार. घ्या की शपथ आणि सांगा. नाही घेणार मी शपथ. का?
माझा विश्वास नाहीये शपथेवर. हो मास्तरीन बाई, तुम्ही ना अजून बी खरं बोला. लग्नासारखा विषय आहे काय, हे आयुष्यभराचं नातं आहे, 7 जन्माचं. ह्या नात्याचा पाया विश्वास असला पाहिजे, बाकी काय नाही. प्रेम असलं पाहिजे. आमचं प्रेम आहे की तुमच्यावर, पण तुम्ही जो होकार दिला ना त्याच्यावर विश्वास नाही आहे माझा. कारण सारखं शिक्षण 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 करणारी मास्तरीन बाई अशा आमच्यासारख्या कमी शिकलेल्या पोराच्या गळ्यात माळ घालायला कशी काय तयार झाली बरं? मला चांगलं माहित आहे, आमच्या आईसाहेब जे म्हणतात ते करूनच दाखवतात. त्यांनी असं काय केलंय की ज्याच्यामुळे तुमचा नकार होकारात बदललाय, मला सांगा. हे बघा, तुमचं माझ्यावर प्रेम आहे आणि माझा तुमच्यावर विश्वास आहे. तुमचा माझ्यावर विश्वास असण्यापेक्षा मला काय वाटतं माहितीये, तुमच्यावर जास्त दबाव आहे. तुम्ही काय समजायचं ते समजा. तुमचं प्रेम आहे म्हणताय ना तुम्ही माझ्या. काय झालं ताई? काही नाही. कसला विचार करतेस? तुझा विचार करते. माझा? तुझाच. मला ना कधी कधी खरंच वाटत नाही की तुझ्या पोटातलं बाळ माझ्या लग्नाचं कारण होऊ शकतं. हे सगळं तुझ्या बाबतीत होतं इरू. मला कधी कधी असं वाटतं की हे सगळं एक वाईट स्वप्न आहे. असं वाटतं की ह्या स्वप्नातून मी जागी होईन आणि तुझ्यामध्ये आणि निखिलमध्ये सगळं चांगलं असेल, काही वाईट चालू नसेल, तू प्रेग्नंट नसशील. ताई अगं, मी प्रेग्नंट आहे. तेच तर इरू, म्हणूनच तर मला माझं आणि त्यानंतर लगेच तुझं लग्न व्हायला. ताई पण तुझं झाल्याखेरीज निखिलचे आई बाबा तयार नाही होणार ना? माहितीये ताई, सॉरी, माझ्यामुळे होतंय हे सगळं. पण आता ठरलंय ना सगळं. हे बघ, आई बाबा पण इन्व्हॉल्व्ह झालेत. मग कशाला विचार करतेयस आता? असं ठरवून विचार नाही थांबवतायत मला इरा. कसला विचार करतेयस मग? इरू, त्याग करून मी चांगली बहीण झाले, पण चांगली बायको होणं मला जमेल का? ताई, एक मेहंदीवाली आणि एक पार्लरवालीला बोलवते मी. मेहंदीवाली ठीक आहे, पार्लरवाली कशाला? ताई असू देत ग. आणि हा, साडी ड्रेपिंग वाली पण पाहिजे. अगं कशाला इरू? अगं कशाला म्हणजे काय ताई? प्रत्येक लुकला काय मी तुला साडी नेसवायची आहे का? ताई अगं, तुझे 2-3 लुक्स असतील ना, केवढे विधी असतात. सप्तपदी, त्यानंतर मंगळसूत्र घालण्याचा विधी, कन्यादान. ताई, आपण तुझे लुक्स ना खूप छान करूया. खूप साड्या, खूप ज्वेलरी मस्त करूयात. आणि हा, आपण पैंजण सुद्धा घेऊयात तुला. इरा, हे बघ, मी इकडे वायफळ खर्च नको म्हणते आणि तुझं हे. ताई अगं, लग्न एकदाच होत असतं. हो, आणि ते खर्च करून केलं तरच चांगलं होतं असं नाहीये. मला ना अत्यंत साधेपणाने लग्न करायचं आहे इरू. अजिबात भपका नको. आणि पैसे उरले ना तर आपण ते गरजू विद्यार्थ्यांना देऊया. ताई अगं, ते 4-5 हजार रुपये वाचवून तुला काय मिळणार आहे? आणि हे सगळं साधेपणाचं वगैरे ना तू भुवनेश्वरी मॅडमशी बोल. सगळं विधिवत करायचंय आणि ते आम्ही करणार. मला तर ना मेहंदी काढायची आहे, खूप छान दागिने घालायचे, पैठणी साडी नेसायची, नाचायचे, धमाल करायची. हे लग्न मी का करते विसरलीस का तू? ताई अगं, मी नाही विसरले, पण विसरायची गरज तुला आहे ना. मम्मी, तुला मी किती वेळा सांगितलं अशी डायरेक्ट आतमध्ये येत जाऊ नका म्हणून. दरवाजा लाव. हाय, माझ्याच खोलीत यायला मी तुझी परवानगी घेते. हा, ती ताई एक सकाळपासून मला कामाला लावायला. हे आण ते आण, हे आण ते आण. का तर म्हणे त्या मास्तरीच्या घरची आल्यात. कंबरनं मोडलं माझं नुसतं काम करून. नाही, ती नुसती ऑर्डर सोडती, तू बी तेच करणार आहेस काय? अगं तसं नाही ग मम्मी, मी काम करते ना म्हणून. काय करायलीस तू? काय नाही. अगं, मी एवढे समजे पेपर कशा पायी काढल्यात नाही कळणार तू. म्हणजे असं काय करायलीस तू? मावशीला घरातनं बाहेर काढायचा रस्ता हुडकते. ह्यो रस्ता काय या पेपरात मिळणार आहे तुला? काय बी हो, एवढं काय आहे त्यात? मावशीला घरातनं बाहेर काढायच्या 100 ट्रिक आहेत. काय ट्रिक म्हणजे? युक्ती. वय ग, काय तर युक्ती करून का नाही त्यासनी घराबाहेर काढायलाच पाहिजे. ताई का नाही लई अपमान करायली बघ आपला.
त्या दिवशी मला काय म्हणली माहिती का? काय मला म्हणती, तुम्ही दोघी माय लेकींनी थोबाड बंद नाही ठेवली तर या घराबाहेर काढीन. ती काय आपल्याला घरातनं बाहेर काढ, तर म्याच तिला बाहेरचा रस्ता दाखवणार आहे. दादा तू इथे ऑफिसच्या जवळ म्हणजे काही काम? अरे मी तुला फोन करत होतो, तू उचलला नाहीस, मग मी डायरेक्ट आलो. सॉरी, मी जरा कामात होतो ना. दादा तू चहा घेणार की कॉफी? राजीनामा. हा? अरे आई म्हणजे तू ऑफिस मध्ये नोटीस दिलीस ना असं कळलं मला. अरे ते मी म्हणजे काय झालं? अरे निखिल, काय झालंय? काय ही नोकरी का सोडतोय अचानक? ते एवढ्या पगारात होत नाही ना दादा, म्हणून. अच्छा, ही नोकरी मी जेव्हा तुला लावली तेव्हा तर तू खूप खुश होतास रे. मग अचानक काय झालंय असं? आणि नोकरी सोडली आहेस हे मला सांगणार कधी तू? म्हणजे मी तुला सांगणारच होतो, पण कधी नाही म्हणजे मी विचारल्यावर. बरं कुठे लागली दुसरी नोकरी? ते म्हणजे सुरुवात केली आता मी बघायला, इंटरव्ह्यू देतोय अजून. म्हणजे दुसरी नोकरी हातात नसताना तू एवढी मोठी रिस्क घेतोस निखिल? घ्यावी लागेल ना दादा. का? का म्हणजे इन्कम वाढला पाहिजे, माझ्यावरती जबाबदारी आहे इराची, आई बाबांची. आई बाबांचं ठीक आहे, पण इराचं काय? नाही तुमचं कुठे काय ठरलंय अजून? आणि मी तुझ्या आई बाबांना सांगेन तेव्हाच तर ठरेल ना तुमचं लग्न. हा दादा, तू त्यांना आत्ता नको ना बोलू काहीच. का? म्हणजे मला आत्ता प्लीज काही विचारू नको, आणि आमच्या मॅटर मध्ये नको पडूस. येतो मी, उशीर होतो. मॅडम, आम्हाला सवय नाहीये मोठ्याने बोलायची. इकडे ये, काय? इकडे ये. काय म्हणलीस तू? आम्हाला सवय नाहीये मोठ्याने बोलायची. जरा पट्टी वाढवून बोल बरं. काय? वर्गात बोलतेस नव तशी बोल. राहू दे आई साहेब, आता कुठं जाऊ दे. कळू देत तरी त्यांची पट्टी. आता ह्यांची पट्टी आपल्या पट्टी बरोबर जुळली पाहिजे ना व. हा, ऐकूच येत नाही काय बोलतात ते. नाहीतर ह्यांचं बोलणं ऐकायला आपल्याला कानात यंत्र बसवावं लागल काय. बोल अक्षदा बोल. अहो अक्षदा नाही, अक्षरा नाव आहे तिचं. आवडत नाही आम्हाला, आम्ही हिला अक्षदाच म्हणतोय. पण आणि ही हिरा. हा, हिरा. हिरा? हिरा कसं हिरा आहे म्हणजे कसा गोडवा आहे त्याच्यात, अर्थ बी आहे. हिरा म्हणजे आपण गळ्यात घालतो तो हिरा, कोहिनूर हिरा. हिरा कसं किमती वाटतं काय हिराबाई? हा हो. मला आवडलं. हा, तर अक्षदा तुझी पट्टी वाढली पाहिजे. जरा मोठ्यानं बोल. वधू परीक्षा असते का नाही? तर पूर्वीच्या वेळी म्हणजे आमच्या आईच्या वेळी सुईत धागा ववायला लावायचे, आहे का नाही? हा, मग सुईत धागा ववायला लावायचे, चालायला लावायचे, गाणं बी बोलायला लावायचे देवाचं. आता काय आपण तसलं काही करत नाही, पण आता ह्या घरात यायचं तर या घरासारखं व्हावं लागल का नाही काय? तर थोडी पट्टी मोठी करून बोल. हा, काय? नाही, अधिपतीरावांचे वडील आहेत ते आजारी आहेत, त्यांच्या खोलीत आहेत. मी बोलावते त्यासले. जाऊ दे आई. येऊ देत ग, पोटचा गोळा आहे अधिपती त्यांचा. अजय अधिपती असू दे की, लगीन काय पुन्हा पुन्हा होणार आहे बरं. होईल की. न व्हायला काय झालं? हा, नाही म्हणजे आता अक्षदाच
हा तर आम्ही काय म्हणत होतो पोशाख. ही तुमची पोरगी आम्हाला लई आवडते. आम्हाला आणखीन एक मुलगा असता तर आम्ही हिला दुसरी सून करून घेतली असती. मॅडम सून नको, तुम्ही मला लेकच माना. मानलंच आहे की. थँक्यू मॅडम. तुम्ही पोशाखाचं काय म्हणत होतात? हा तर आम्ही सगळ्यांचा पोशाख एकदम पारंपरिक करणार आहोत. म्हणजे थीम वेडिंग सारखं? काय ते? थीम वेडिंग म्हणजे नवरा नवरी एका रंगाचे कपडे घालतात तसं काहीतरी. हा तसलंच काहीतरी. ते आम्ही लोक नेमली आहेत, ते बघतील काय करायचं. वाव, खूप मजा येणार आहे. तुम्ही तुमच्या कपड्यांची माप द्या, टेलर येईल घरी. हा कपड्यांचं आम्ही काय ते बघतो. अहो नाही नाही म्हणजे तुम्ही कपडे नका घेऊ, आम्ही करू ना सगळं. नग नग तुम्ही काही नका करू, तुम्ही फक्त आशीर्वाद द्या. अहो असं कसं? असंच. अहो आमच्या एकुलते एक मुलाचं लग्न आहे, करू आम्ही सगळं. पण मॅडम आमच्या परीने. नग नग तुम्ही काही नका करू, तुम्ही फक्त आशीर्वाद द्या दोघांना. आणि आमच्याकडून मुलीच्या अंगावर 25-30 तोळं सोनं घालू. 25 तोळे? हे कमीच आहेत. आमच्या पिढ्यानपिढीचे दागिने आहेत, ते पण सुनबाईंचेच आहेत, ते पण आम्ही त्यांनाच देऊ. माफ करा मॅडम, मध्येच बोलतेय, पण एवढं सोनं कशासाठी? कशासाठी म्हणजे? तुझ्यासाठी. तू आमच्या घराण्याची होणारी सून आहेस, शोभली पाहिजेस की नाही? नाही तर लोक काय म्हणतील? मास्तनीला करून घेतली आणि लंकेची पार्वती घरात आणली. पोरी, आम्ही पार्वतीला पूजतो पण घरात लक्ष्मीलाच आणतो, कळलं का? मॅडम मला सोन्याची फारशी आवड नाहीये, आणि घातलं तरी एखादी छोटीशी चेन किंवा मंगळसूत्र घालेन. एवढ्या 25-30 तोळ्यांची काय